आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जेल में अक्षरा की नैया तेल में. बड़ा मजा आएगा दुर्गा खेल खेल में. म्हणजे उर्वशी जेल में, अक्षरा तेल में, मजा आएगा खेल में. अरे वाह वाह वाह. काय चाललंय तुमचं? हं? असं शिवकाळ भरण्यावानी का नासा लागलायसा? नाही कोण सोडतोय हा? तो बोंबलायचा नाही. अहो अजून थोडा धरला असता तर पटकन जीवच गेला असता की. एवढं कुठलं आमचं नशीब. काय नाही हो, तुमचं काय चाललं होतं ते अगोदर बोला. अहो आपलं नशीब फळफळलंय. हो बघा की, म्हणजे उर्वशी जेलात, अक्षरा तेलात, म्हणजे तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात. लय खास सुटले वाटतं हातावर. वे हो. राग केला होता त्यावर. हा तिजोरीच्या चाव्या पाहिजेत. तुम्ही इकडं बसून सपनाचे बंगले बांधा. अरे तो यशवंत त्याच्या खाली सुरून पेरू दे. यशवंत त्याचं काय? आपल्याच खोलीत बसून कारस्थानं चाललेत त्याची. खोली बाहेर बी पडला नाही त्यो. अहो म्हणजे ते उर्वशीला भेटायला जेलात गेलाच नाही बाय. नाही ना, तोच तर प्लॅन असणार आहे त्याचा. उर्वशीच्या विरोधात जाऊन वहिनीची मर्जी मिळवायची. नक्की काहीतरी मोठा प्लॅन शिजतोय. ओ शिपाई मावशी, अव मला माझ्या पोराला भेटायचंय व तो तिकडे बाजूला आहे. बऱ्याच वेळात आवाज नाही ऐकला त्याचा. हाय हाय, जित्ता हाय तुझा पोरगा. आज पाहुणचार चाललाय ना, तिथे ताव मारताय तुझा पोरगा. ऐक. हे दौलत या. नको नको मारू मारू नको त्याला. दौलत या नको. हो कॉन्स्टेबल मावशी, बघा की त्याला मारतात किती. हो बघा ना. तू नको काळजी करू, तुला बी प्रसाद मिळणार आहे. हो असं काय बोलते तुम्ही मामी? हो मामी बघा किती काय करायला लागलेत. हो काहीतरी प्लॅन काढा की. हा इकडनं आपल्याला सुटाय पाहिजे. मामी काहीतरी प्लॅन काढा. हो ए हाड, कशी बोलली होतीस ग तुम्हाला काल? हा हाड म्हणलीस ना, आता तू बी हाड. मामी अहो ही वेळ आपल्यात भांडायची नाही. हो ही येळ भांडायची नाही कशी? हा असं वाटतंय तुला इथंच संपून टाकावी. तुझ्यामुळे ही येळ आली. तू संपली की समजा खेळ संपला. अशी आणि तशी मी जेलातच आहे. तुझा बी हिशोब त्यातच होऊन जाऊ दे. ए त्या दोघींना बघ गा. काय चाललंय? ए इथे बस इथे. सोड दिला. जास्त धिंगाणा घातलात ना, दौलासारखं तुम्हाला चोपून काढणारा. पाळी. हा देते पाळी. काय माहितीये तुला?
हेच जे गेले कित्येक दिवस मी जाणून घ्यायचा प्रयत्न करत होते की तू कुठल्या विचारात असशील. तू तर मला काहीच सांगत नव्हतीस. पण आता मला कळलंय. तुला कळलंय? काय कळलंय तुला? मला कळलंय की सुंदरचं तुझ्यावर प्रेम आहे. हे हे सगळं तुला कसं कळलं? कळत तर होतं सारं तुझ्या चेहऱ्यावरून. तुझा चेहरा वाचता येत नाही का मला? पण तरी हे सगळं मला सुंदरने सांगितलं. हे असं सगळं आहे तर तू का शांत बसलीस? सुंदर सारखा मुलगा तुझ्यावर प्रेम करतो तर मग अजून काय हवंय? तू का नाही म्हणालीस? तू तर ही गोष्ट सगळ्यात आधी मॅडमना सांगायला हवी होतीस. आणि तू जर सांगणार नसशील तर मीच सांगते आत्ताच्या आत्ता. शरू, शरू तू असं काही करणार नाहीयेस. शरू तू ये इकडे, बस इथे. शरू असं काय करतेयस? अगं समजून घे ना जरा. शरू, शरू या क्षणी मॅडमना यातलं काही कळायला नकोय. मॅडमने आपल्याला आधार दिलाय शरू. आपल्यावर खूप उपकार आहेत त्यांचे. आणि आता या क्षणी तू काही सांगायला गेलीस ना तरी आपण त्याचा गैरफायदा घेतोय असं नको व्हायला.